हे थोडीशी केस अशी आहे की 2 वेळेस ॲड नाही आली. आता तुम्हाला तर मला खोटं काही बोलताच येईल. राजकारण खूप हाय लेवलचं करतो, पण तुला म्हणणं की हे होणार नाही. युनिव्हर्सिटी ग्रँड कमिशन ज्याला फेलोशिप देते, तर 2 शब्द तू समजून घ्या. रजिस्ट्रेशन म्हणजे काय? तुम्ही इच्छा व्यक्त केली. तुम्हाला ज्या वेळेला गाईड अलॉट होतं तर तुमची PhD सुरू होते. गाईड मिळत पण नाहीत ना मुलांना, वेळ लागतो. मग तोपर्यंत पैसे काय द्यायचे? ॲग्रीचं पहिल्या दिवसापासून गाईड अलॉट होतो. चला चला पहिले शब्द काय आहे? रजिस्ट्रेशनच्या ऐवजी गाईड अलॉट होतो. त्यामुळे मंगळवारी जेव्हा एकनाथजी मी भेटू, लगेचच ते बसले असतात, तिथे चीफ सेक्रेटरी असतात. चीफ सेक्रेटरीला काय सांगतील की या आठवड्यात सगळ्या IASना एकत्र आणलं. आणि ॲग्रीला पण आपण बोलून घ्या, म्हणजे ही नॉन ॲग्री आहेतच ते. हे ॲग्री असूनही येणार सारथीमध्ये. हां, म्हणजे सगळे आले पाहिजे. ॲग्री नॉन ॲग्री. सारथीचा म्हणजे नियोजनचा सेक्रेटरी आला की झालं. त्यामध्ये आमची एवढी इच्छा आहे की ॲग्रीच्या विद्यार्थ्यांना सारथी, महाज्योती आणि बार्टीमध्ये 100 जागांचं रिझर्वेशन द्या. कारण की बाकीच्या घरी जाऊन आरामात झोपायचं नाही सर, देशात माझा त्या मीटिंगमध्ये आपण करू. ॲग्रीला वेगळं स्थान मिळेल, पण मग ते 200 म्हटले तर त्यातले 100 आणि 100 राहिले बाकीच्या. नाही, अजून वाढून घ्या साहेब, थोडंसं वाढून. आणि दुसरं असं होतं की तो आज अजितदाने फोन कर मी बोलतो नाही साहेब, ते 8 दिवस झाला तो उपोषणाला बसलाय. नाही, मी त्याला विनंती केली. आपला हा कार्यक्रम झाला ना, आता हे ठरलं की नाही, तुम्ही येऊन जर पाणी दिलं तर विषय. मी 2 कारणं येत नाही. मला 6 कार्यक्रम करत उद्या पहाटे इथेच आहे पलीकडे. आणि